वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोपाल कृष्ण भगवान की जय। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सद्गुरूंना सादर अभिवादन करतो। उपस्थित सर्व कठोपनिषद अभ्यासक आणि साधक वर्ग आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। कठोपनिषदातील दुसऱ्या अध्यायातील पहिल्या वल्लीचा अभ्यास आपण करत आहोत। पहिले 2 मंत्र बघून झाले होते, त्याचा थोडासा पुनर्विचार करू आणि पुढे जाऊया। पहिल्या अध्यायामध्ये यमदेवांनी आत्म्याचं वर्णन केलं। तो आत्मा कसा आहे हे सांगितल्यानंतर या दुसऱ्या अध्यायाची गरज काय असा प्रश्न आपल्यासमोर येतो। जे सांगायचं आहे खरं म्हणजे ते पहिल्या अध्यायात सांगून झालेलं आहे, पण तरीसुद्धा नुसतं आत्म्याचं वर्णन ऐकून अनुभूती प्राप्त होत नाही। खूप काहीतरी केलं म्हणून आत्मा कळला असं काही होत नाही। आत्म्यात जाणण्याकरता आत्म्याचं आकलन होण्याकरता असे कुठले प्रतिबंध आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला आत्मा जाणायला कठीण जातं, त्याचं कारण काय आहे हे सांगण्याकरता म्हणून हा दुसरा अध्याय तिथून सुरुवात केलेला आहे। परांची खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात परान पश्यति नांतरात्मन। अशा पद्धतीने आपले इंद्रिय जे आहेत ते ज्ञानेंद्रिय हे बाहेरच्या बाजूला बसवलेले आहेत आणि ते बहिर्मुख बसवलेले आहेत, म्हणजे त्यांचं तोंड जे आहे ते बाहेरच्या बाजूला करून ठेवलेलं आहे। विषयांकडे आकृष्ट होतात, विषयांच्यामध्ये आसक्त होतात, विषयांच्या भोगांची इच्छा या इंद्रियांना सतत होत असते आणि ते इंद्रिय ते विषय आपल्याला जीवाला पुरवत असतात। अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे। आणि पुढे म्हणतात की कश्चित धीरः, म्हणजे कोणीतरी एखादा व्यक्ती असा असतो की जो आपल्या इंद्रियांना आवरून ठेवतो, आवृत्त चक्षुः, आणि असं करून तो काय करतो, प्रत्येगात्मानमक्षत, म्हणजे प्रत्येगात्माला बघतो। आणि असा जो असतो तो या अमृतत्वाला जाणतो। अमृतत्वाची इच्छा ठेवून जो असं वागतो तो या अमृतत्वाला जाणू शकतो। अशा पद्धतीने पहिल्या मंत्राचा विचार आपण मागच्या वेळेला केला होता। दुसऱ्या मंत्रामध्ये सुद्धा जे अज्ञानी लोक असतात ते नेहमी विषयासक्त असतात, ते केवळ विषयाभोगाकरताच त्यांची धडपड सुरू असते। पण ज्ञानी आणि विरक्त असे जे माणूस असतात ते मात्र या अमृततत्वाकडे बघतात आणि कुठल्याही अनित्य पदार्थाची इच्छा मनामध्ये बाळगत नाहीत। कुठल्याही अनित्य मिथ्या पदार्थाची इच्छेचा आसक्तीचा ते त्याग करून अमृतत्वाला प्राप्त करतात। आणि विषयी लोक जे असतात ते सतत मृत्यूच्या पाशामध्ये अडकून पडतात। हा विषय मागच्या वेळेला आपला बघून झालेला आहे। आपण आज तिसऱ्या मंत्रावर बघू। तिसरा मंत्र असा आहे, येन रूपं रसं गंधं शब्दान् स्पर्शांश्च मैथुनान् एतेनैव विजानाति किमत्र परिशिष्यते एतद्वै तत्। याचा अर्थ, ज्या आत्म्याच्या ज्ञानप्रकाशामुळे मनुष्य रूप रस गंध शब्द स्पर्श व मैथुनादी सुखे निश्चयपूर्वक जाणतो, ते जाणणाऱ्याला ह्या जगात न जाणले असे काही राहिले आहे काय? हेच ते तत्व आहेस असे तू निश्चितपणे जाण। अतिशय सुंदर मंत्र आहे। परत पुन्हा एकदा आत्मतत्व म्हणजे काय आहे हे सांगून देण्याकरता हे दर्शवणारा हा मंत्र आहे। येन रूपम रसम गंधम। रूप रसगंध सगळे शब्द स्पर्श हे सगळे आपल्या माहितीचे शब्द आहेत।
पंचविषय, पंचज्ञानेंद्रियांनी प्राप्त होणारे पंचविषय आणि मैथुन असे 6 गोष्टींचा उल्लेख इथे केलेला आहे. आणि येन रूपम रसमगंधम म्हणजे ज्याच्यामुळे हे सगळं जाणलं जातं. एतेनैव विजानाति, ज्याच्यामुळे हे जाणलं जातं. कुणामुळे जाणलं जातं? त्याच्यामुळे. ज्याच्यामुळे हे जाणलं जातं त्याला तू जाणलं की मग बाकी जाणण्यासारखं काय उरतं? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. अशा पद्धतीचा हा मंत्र आपल्यासमोर प्रस्तुत केलेला आहे. म्हणजे काय? ज्याच्यामुळे हे सगळ्यांचं ज्ञान होतं. कोणाच्यामुळे ज्ञान होतं? त्याचं उत्तर आत्म्यामुळे होतं. आत्म्याच्या सत्तेवर, आत्म्याच्या ज्ञानप्रकाशावर हे सर्व जाणलं जातं. काय? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, मैथुन इत्यादी सर्व गोष्टी. तोच हे सर्व जाणतो. त्याच्याचमुळे हे सगळं जाणलं जातं. हा डायरेक्ट बोध, प्रत्यक्ष निर्देश आत्मतत्वाकडे केलेला आहे या मंत्रामध्ये. आत्मवस्तू अशी आहे की ज्याच्या अधिष्ठानावर बाकी सगळ्या गोष्टींना जाणल्यासारखं होतं आणि ज्या गोष्टीला जाणण्याला म्हणजे आत्मवस्तूला जाणायला मात्र आपण कमी पडतो. कारण आपल्याला जाणणं ह्या 5 विषयांच्या माध्यमातून, पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातूनच होत असतं. एक अशी आत्मवस्तू की जी जाणल्यामुळे बाकी सगळं जाणल्यासारखं होतं, त्याला जाणायचं. तो आत्मा मी आहे असं जाणायचं. तसं जाणलं की मग बाकी काही जाणण्याची गरजच राहत नाही. काय म्हणजे बाकीचं जाणायला काय उरलं? याचा अर्थ बाकी जाणण्यासारखं काही उरलेलंच नाही. मुंडक उपनिषदामध्ये पण असाच प्रश्न आहे. असं काय आहे की जे जाणल्यामुळे बाकी सगळं जाणल्यासारखं होतं? अशी ती वस्तू. म्हणून उदाहरण द्यायचं झालं तर माती आणि घट, अनेक प्रकारचे घट असतात. म्हणजे अनेक प्रकारचे माठ, घट, मटकी, सुगडं इत्यादी प्रकारे. एक माती जाणली की बाकी सगळे हे जाणल्यासारखं होतं. सगळे प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे घट जे असतात ते जाणल्यासारखे होतात. माती जाणली की घट जाणल्यासारखे होतात. एक इलेक्ट्रिसिटी जाणली की बाकीचे सगळे जे गॅजेट्स आहेत त्या इलेक्ट्रिसिटीवर चालणारे ते जाणण्यासारखे होतात. म्हणून एक असं जे तत्व आहे, जे आत्मातत्व आहे, ते तू आहेस. अशा पद्धतीने हे जाणायचं आहे. हे जाणण्याकरता मात्र एक गोष्ट फार आवश्यक आहे. आपली बुद्धी सूक्ष्म पाहिजे, आपलं चित्त शांत पाहिजे, आपली बुद्धी स्वच्छ पाहिजे. तसं जर का असेल, अशी पूर्वतयारी जर का झाली असेल तर हे पटकन कळू शकतं. नाही तर मग बुद्धीला खूप अनेक प्रकारचे फाटे असतात आणि आपण अनावश्यक गोष्टींमध्ये अनावश्यक विचार सतत करत राहतो. म्हणून अनावश्यक विचारांना थांबवायचं आणि आवश्यक विचारांमध्ये लावायचं. आवश्यक विचार म्हणजे जे आपल्याला गरजेचे आहेत, ते ज्या गरजेच्या गोष्टी नाही, ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्यांचे विचार पूर्णपणे थांबवून ठेवायचे. आता उदाहरणार्थ अनावश्यक विचार म्हणजे काय? निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकांमध्ये कोण जिंकून येईल, कुठल्या राज्यात कोणाला किती सीट मिळतील. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्याबद्दलचे जेवढे पण मी विचार करेन, एखादा विचार केला तर ठीक आहे, एखाद 2 विचार केले तर ठीक आहे. माझ्या राज्यात, माझ्या समाजामध्ये, माझ्या गल्लीमध्ये कोण उभं आहे हे मला माहिती पाहिजे. नाही तर कोणाला मी व्होट करायचं हे मला माहिती पाहिजे. पण साऱ्या जगाची, साऱ्या राज्यांची, प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक माणसाची सगळी चौकशी, हे जे विचार आहेत हे आपल्याला पारमार्थिक साधक म्हणून अनावश्यक आहेत. सध्या काय वर्ल्ड कप सुरू आहे, क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहेत. कोणी किती रन काढले, कोण कुठल्या पॉईंट टेबलवर कुठे आहे, कोणी कसं खेळायला पाहिजे, ह्या सगळ्या विचारांमध्ये मला पारमार्थिक साधक म्हणून काहीही फायदा नाही. ठीक आहे, माहिती पाहिजे कोण जिंकलं कोण हरलं, ही गोष्ट माहिती पाहिजे. नागरिक म्हणून काय चालू आहे जगात, समाजात, हे माहिती पाहिजे. पण त्याच्यात किती अनावश्यक विचार करायचा ह्याच्यावर आपण थोडं कटाक्षाने लक्ष ठेवायला पाहिजे. आपल्याला विचार करायचा आहे, आत्मा कसा आहे? आत्मा सद्रूप आहे, आत्मा चिद्रूप आहे आणि आत्मा आनंदरूप आहे. ज्या आत्म्याचं वर्णन 3ऱ्या मंत्रामध्ये यमदेव करत आहेत, तो आत्मा एकदा नीट कळला पाहिजे. ज्याच्यामुळे हे कळतं असा विषय सुरू आहे आपला. काय कळतं? शब्द, स्पर्श, रूप, रसगंध ज्याच्यामुळे कळतात. आता कळतात म्हणजे काय? जाणीव होते, जाणल्या जातं, ज्ञान होतं. आता आत्म्याचं वर्णन असं केलेलं आहे की आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे. सद्रूप म्हणजे जो नेहमी आहे असा,
चिद्रूप म्हणजे ज्याचं ज्ञानरूप स्वरूप ज्याचं आहे असा, आणि आनंदरूप, आनंद शब्द सगळ्यांना माहितीच आहे. पण याच्यामध्ये मात्र एक गोष्ट नीट लक्षात ठेवायला पाहिजे. नुसतं सद्रूप चिद्रूप आनंदरूप असं म्हणतो, पण सत म्हणजे काय तर पदार्थ निरपेक्ष अस्तित्व म्हणजे सत. चित म्हणजे काय तर ज्ञेय निरपेक्ष ज्ञान म्हणजे चित. आणि आनंद म्हणजे काय तर विषय निरपेक्ष सुख म्हणजे आनंद. आता ह्या परिभाषा नीट समजून घ्यायला पाहिजे. यामध्ये निरपेक्ष शब्द हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पदार्थ निरपेक्ष अस्तित्व असं जेव्हा म्हणतो तेव्हा निरपेक्ष हा शब्द महत्त्वाचा आहे. कशाच्याही निरपेक्ष. एखादी गोष्ट कोणाच्या तरी कशावर तरी आधारित असेल तर ती त्याच्या सापेक्ष आहे असं म्हटलं जातं. सापेक्ष. आमच्या इथे खूप मोठी नदी आहे. नदी किती मोठी आहे हे सांगण्याकरता म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा आधार घ्यावा लागतो. दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा आधार घेऊन ती नदी किती मोठी सांगावं लागतं. म्हणजे त्या ज्या गोष्टीचा आधार घेतला त्याच्या सापेक्ष एखादी नदी किती मोठी हे सांगता येतं. लांबी रुंदी किती आहे ते सांगता येतं. ज्यावेळेला आपण पदार्थ निरपेक्ष म्हणतो त्यावेळेला कुठल्याही पदार्थावर अवलंबून नसलेलं असं अस्तित्व म्हणजे सत. ते त्रिकालाबाधित आहे त्याला सत असं म्हणतात. जे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व आहे त्याला सत असं म्हणतात. आता त्रिकालाबाधित म्हणजे जे तिन्ही काळांमध्ये आहे आणि आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळामध्ये जे आहे त्याला सत असं म्हणतात. आपला विचार आज करायचा आहे तो चितचा करायचा आहे. चित म्हणजे काय तर ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. ज्ञेय म्हणजे जी वस्तू जाणून घ्यायची आहे त्याला ज्ञेय असं म्हणतात. जो एखादी वस्तू जाणतो त्याला ज्ञाता असं म्हणतात. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञेय म्हणजे जी वस्तू जाणायची आहे ती वस्तू, आणि ज्ञान म्हणजे त्या ज्ञाताला त्या ज्ञेयाचं होणारं ज्ञान. अशा पद्धतीने आपल्यासमोर एक त्रिपुटी येते. त्याला त्रिपुटी असं म्हणतात. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. जसं जो ध्याता, ध्येय, ध्यान अशा पद्धतीची अजून एक त्रिपुटी. अशा अनेक त्रिपुटी आहेत. मुख्य मुद्दा काय आहे की या त्रिपुटरहित असं जे ज्ञान आहे, जे ज्ञातावर अवलंबून नाही, ज्ञेयावर अवलंबून नाही, असं जे ज्ञान त्याला ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, जे ज्ञानरूप आहे त्याला चित असं म्हणतात. चित. आत्मवस्तू ही सत, चित आणि आनंद आहे. ज्याच्यामुळे कळतं असं जे आत्मा आहे त्याला जाणल्यानंतर मग बाकी काय जाण्याचं राहिलं, अशा पद्धतीचा हा मंत्र आहे. व्यवहारामध्ये थोडंसं समजून घेऊ. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं ते कसं होतं. आता बघा, दोन पद्धतीने विचार करूया. एक आहे व्यवहार ज्ञान. व्यवहार ज्ञान म्हणजे व्यवहारामध्ये, या जगतामध्ये ज्या पदार्थांचं आपल्याला ज्ञान होतं ते ज्ञान. आणि दुसरं आहे आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान, ज्याच्या अधिष्ठानावर, ज्याच्या आधारावर हे ज्ञान होतात त्याचं ज्ञान. आता व्यवहार ज्ञान सगळ्यांना माहिती आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आपण आत्ता बोलतोच आहोत. सगळ्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं. हे जे ज्ञान होतं ते सुद्धा दोन प्रकारचं असतं. उदाहरण घेऊ. आता समजा माझ्यासमोर हा फोन आहे. ही एक वस्तू आहे. आता ह्या फोनचं मला ज्ञान होतं. त्याच्याकडे बघितलं की मला या फोनचं ज्ञान होतं. त्या पदार्थाचं जे ज्ञान होतं त्या पदार्थाला वस्तुनिष्ठ ज्ञान असं म्हणतात. त्या पदार्थाचं ते झालेलं ज्ञान म्हणजे वस्तुनिष्ठ ज्ञान एक असतं, आणि दुसरं एक व्यक्तिनिष्ठ ज्ञान असतं. हे कुठल्याही पदार्थाला ॲप्लिकेबल आहे. वस्तुनिष्ठ ज्ञान म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नॉलेज, आणि व्यक्तिनिष्ठ ज्ञान म्हणजे सब्जेक्टिव्ह नॉलेज. आता ऑब्जेक्टिव्ह नॉलेज म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह नॉलेज म्हणजे एक पदार्थ बघितला तर त्याची लांबी किती, त्याची रुंदी किती, त्याचा रंग कुठला, त्याचं वजन किती, इत्यादी प्रकारे जे वर्णन केलं जातं त्याला वर्णनात्मक म्हणतात. डिस्क्रिप्टिव्ह नॉलेज असं म्हणतात. एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक त्याचं जे वर्णन आहे ते वर्णन करणं. हे वर्णन कोणीही केलं तरी ते सारखंच असतं. मी याचं वजन काय किती केलं हे बघितलं काय, किंवा दुसऱ्या कोणत्या माणसाने येऊन त्याची लांबी रुंदी मोजली काय, ती सारखीच भरणार असते. म्हणून त्याला वस्तुनिष्ठ किंवा ऑब्जेक्टिव्ह
नॉलेज असं म्हणतात. आता त्याच पदार्थाचं एक व्यक्तिनिष्ठ किंवा सब्जेक्टिव्ह नॉलेजसुद्धा असतं. म्हणजे काय? हे चिंतनात्मक ज्ञान असतं. म्हणजे ही वस्तू किती सुंदर आहे, ही वस्तू किती छान आहे, ही वस्तू मला किती आवडते. आता या फोनबद्दल माझ्या मनामध्ये जे विचार येतात ते विचार दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या मनामध्ये येतील याची गॅरंटी नाही. मला हा फोन सुंदर वाटतो कारण तो माझा आहे म्हणून. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला हा फोनची काही कदर नसणार कारण तो त्याचा फोन नाही आहे. हा मला आवडतो, हा मला पसंत आहे, दुसऱ्या व्यक्तीला तो पसंत नसेल. अशा पद्धतीने मला बघून चांगला वाटतो, आवडला, नाही आवडला असं दुसऱ्या व्यक्तीला वाटेल असं नाही. म्हणून हे ज्ञानामध्ये फरक पडतो. हे रिफ्लेक्टिव्ह ज्ञान म्हणतात त्याला. सब्जेक्टिव्ह आणि रिफ्लेक्टिव्ह. व्यक्तिनिष्ठ ज्ञान हे चिंतनात्मक असतं, ते बदलतं, बदलणारं असतं. व्यक्ती जशा बदलतील तशा त्या बदलतील. हे कुठल्याही एखाद्या पदार्थाबद्दल, व्यवहारातल्या वस्तूबद्दल अशा प्रकारे आपल्याला ज्ञान होतं. आत्मज्ञान मात्र असं होत नाही. आत्मज्ञान हा वेगळाच विषय राहतो. व्यवहारातलं ज्ञान 5 विषयांमुळे, ज्ञानेंद्रियांमुळे होतं. आत्म्याचं ज्ञान असं 5 विषयांमुळे किंवा 5 ज्ञानेंद्रियांच्यामुळे होणं शक्य नाही. आत्म्याचं ज्ञान कुठल्याही प्रमाणांनी शक्य नाही. आपण 9 प्रमाणांचा विचार केलेला आहे. 9ही प्रमाणांनी आत्म्याचं ज्ञान होत नाही. आत्म्याचं ज्ञान का होत नाही? कारण आत्मा अशी एखादी काही वस्तू नाही, ऑब्जेक्ट नाही आहे की ज्याचं ज्ञान होईल. आत्म्याला रंगरूप नाही आहे. आत्म्याचं वर्णन अरूप असं केलेलं आहे. त्याला रूपच नाही तर त्याची लांबी किती, रुंदी किती, त्याचा रंग काय, अशा पद्धतीने काहीही वर्णन करता येत नाही. म्हणून आत्मज्ञान वर्णनात्मक नाही. त्याचप्रमाणे आत्मज्ञान हे चिंतनात्मक म्हणजे रिफ्लेक्टिव्ह, सब्जेक्टिव्ह नॉलेजसुद्धा नाही. याचं कारण काय? तर आत्मा अचिंत्य आहे. त्या अचिंत्याचं चिंतन कसं करणार? आत्मा अव्यपदेशी आहे. म्हणजे जे शब्दांद्वारे बोलता येत नाही, शब्दांद्वारे सांगता येत नाही, शब्द तिकडे थिटे पडतात, कमी पडतात, असा हा जो आत्मा आहे, ह्या आत्म्याला आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि धीर पुरुष जे असतात, विरक्त पुरुष जे असतात, बुद्धिमान पुरुष जे असतात, ते अशा आत्म्याला, आपले इंद्रियांना आवरून अशा आत्म्यावर जेव्हा फोकस करतात त्यावेळेला त्यांना आत्म्याचं ज्ञान होतं. दुसऱ्या पद्धतीने थोडासा विचार करू. आपण मगाशी विचार केला त्रिपुटीचा. त्रिपुटीचं ज्ञान त्रिपुटीयुक्त ज्ञान असतं. आता या पदार्थाचं ज्ञान झालं असं आपण जेव्हा म्हणतो, कुठलाही एखादा पदार्थ समोर ठेवलेला, त्याचं मला ज्ञान झालं असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला लगेच प्रश्न पडतात की कोणाला झालं, कशाचं झालं, किती झालं, कसं झालं, इत्यादी प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मला ज्ञान झालं म्हटल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो कशाचं झालं, किंवा मी नुसतं म्हटलं ज्ञान झालं तर तुम्ही म्हणाल कोणाला झालं, कधी झालं. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे व्यवहारामध्ये पडतात. म्हणजे ज्ञान नुसता शब्द वापरून काही कळत नाही. बाकीचे जेव्हा त्याच्यामध्ये येतात, म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय हे 2 गोष्टी जेव्हा येतात त्यावेळेला तिथे त्रिपुटी तयार होते. आणि अशा ज्ञानाला भेसळीचं ज्ञान असं म्हणतात. आता गंमत बघा कशी असते. कोणाला झालं, काय झालं हे म्हणतो. मला झालं, मी म्हणतो की समोर फोन आहे आणि त्या फोनचं ज्ञान मला झालं, फोन आहे हे मला कळलं. मला कळलं, ठीक आहे, मान्य. पण त्या फोनचं नुसतंच वरचं दिसतं, मला आतलं काहीच कळत नसतं. खरं म्हणजे तो फोन आतमध्ये कसा काम करतो, आतमध्ये त्याचं फंक्शनिंग कसं होतं ह्याच्याबद्दलचं नॉलेज मला नाही आहे. तो फोन वापरायचा कसा हे माहिती आहे. बघा, जगामध्ये कुठल्याही पदार्थाचं असंच होतं. गाडी घ्या, आपण वाहन चालवतो, एखादं स्कूटर असते, कार असते, ती चालवायची कशी हे माहिती असतं, पण त्याच्या आतमधलं फंक्शन कसं असतं, ते काम कसं करतं त्याचं ज्ञान आपल्याला नसतं. म्हणून कुठलाही पदार्थ नुसता बघून त्याचा ज्ञानाचा आवाका आपल्याला कधी येतच नाही. ही गंमत आहे. तर आता ज्ञान होतं. ज्ञान होतं म्हणजे काय? ज्ञान कोणाला होतं? ज्ञाताला ज्ञेयाचं ज्ञान होतं, अशी त्रिपुटी. आणि आपण मगाशी बघितलं की त्रिपुटी रहित किंवा त्रिपुटी निरपेक्ष जे ज्ञान त्याला चित असं म्हणतात.
चित म्हणजे जिथे ज्ञाता नाही, जिथे ज्ञेय नाही आणि तरीसुद्धा ज्ञान आहे, असं जे काही आहे त्याला चित असं म्हणतात. त्याला निरपेक्ष ज्ञान असं म्हणतात. जे कशाच्याही सापेक्ष नाही असं जे ज्ञान, जे आहेच आहे, तो आत्मा आहे. त्याला जाणायचं आहे. तुम्ही म्हणाल आता हे कसं काय शक्य आहे? ज्ञाता नाही, ज्ञेय नाही. एक विचार करा, ज्ञेय वस्तू ही नेहमी बदलणारी असते. आता मी बघतो आहे तर मला समोर फोन दिसतो आहे, अजून मला समोर पुस्तक दिसतं आहे, एक टेबल दिसतं आहे, हा दिवा दिसतो आहे, कॉम्प्युटरवर तुम्ही सगळे दिसत आहात. हे सगळं जे दिसणं आहे हे बदलतं आहे. ज्ञेय वस्तू बदलत जाते. मी माझी नजर इकडून तिकडे वळवलं की मला ज्ञेय वस्तू बदलली. कानावर शब्द पडतात, कुठेतरी बेल वाजवतं, ते पण मी जाणतो, त्याचं पण मला ज्ञान होतं. शब्दांनी ऐकू येतं म्हणून, कानांनी ऐकू येतं म्हणून त्याचं ज्ञान होतं. असे अनेक प्रकारचे ज्ञेय वस्तू हे बदलत असतात. आणि ज्या पद्धतीने ज्ञेय बदलतो त्याचप्रमाणे ज्ञातासुद्धा बदलत असतो. ज्ञाता बदलत असतो म्हणजे काय? आता मला ऐकू येतं, इथे दुसरं कोणी बसलं त्याला दुसरं दिसेल. एक वस्तू एखाद्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने दिसते, दुसरा व्यक्ती त्याच वस्तूला अजून वेगळ्या पद्धतीने बघतो. म्हणजे ज्ञातासुद्धा बदलणारा असतो, ज्ञेय वस्तूसुद्धा बदलणारी असते. आणि ज्ञान मात्र जे होत असतं ते कॉमन फॅक्टर आहे, ते तसंच राहत असतं. म्हणून बदलणारं जे असतं ते अनित्य असतं. जे अनित्य असतं ते नित्य नसतं. मग नित्य वस्तू काय आहे? फक्त ज्ञान. ज्ञान ही नित्य वस्तू आहे. ज्ञाता आणि ज्ञेय हे अनित्य आहे. म्हणून त्रिपुटी निरपेक्ष ज्ञान, ज्ञान नित्य. अजून एका प्रकारे विचार करू आपण. ज्या ज्या वस्तूंचं मला ज्ञान होतं त्या सगळ्या वस्तू बाहेर आहेत, बरोबर? ह्या सगळ्या वस्तू बाहेरच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल माझ्या आतमध्ये सुद्धा मला ज्ञान होतं म्हणजे काय? पहिले बाहेरच्या वस्तूंचा विचार करू. मला फोन दिसला, मला घड्याळ दिसलं, मला भिंत दिसली, मला टी व्ही दिसला, मला कॉम्प्युटर दिसला, मला लोक दिसले, मला पर्वत दिसले, मला नदी दिसली. ह्या सगळ्या गोष्टी जगातातल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या आहेत, हे आपण जाणतो. त्या बाहेरच्या वस्तूंमुळे मला ज्ञान होतं. सुगंध ज्ञान म्हणजे 4-5 विषय धरा. रस घ्यायचा असेल, गंध घ्यायचा असेल, शब्द घ्यायचा असेल, स्पर्श घ्यायचा असेल, हे सगळ्या गोष्टी बाहेरच्या आहेत. पण आतमध्ये सुद्धा मला काही गोष्टींचं ज्ञान होतं असं आपण म्हणतो. की मला आता जाणवतंय सुख आणि दुःख, पण ते कोण सुखी झालं आहे, कोण दुःखी झालं आहे? मन सुखी दुःखी होत असतं. आणि आपण बघितलं आहे की मन म्हणजे मी नाही, शरीर म्हणजे मी नाही, प्राण म्हणजे मी नाही, हा विचार आपला करून झालेला आहे. आता बाहेरच्या ज्या ज्या गोष्टींचं मला ज्ञान होत असतं त्या बाहेरच्या होणाऱ्या प्रत्येक ज्ञानामागे आतमध्ये काहीतरी आहे ज्याच्या अधिष्ठानावर मला ज्ञान होत आहे. बाहेरच्या होणाऱ्या प्रत्येक ज्ञानामागे आतमध्ये असणारं ज्ञान असतं आणि ते असणारं ज्ञान हे अखंड आहे. आपण बघू. आता डोळ्यांनी रूप बघून मला कळतं. जिव्हेनी चाखलेला जो रस असतो तो रस मला जिव्हेनी कळतो. नाकाने मला गंध कळतो. कानाने मला शब्द ऐकू येतो. हाताने मला स्पर्श करून कळतं. आता ह्या वाक्यांचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला डोळ्यांनी रूप हे बघून कळतं, जिव्हेनी रस कळतो, नाकाने गंध कळतो, कानाने शब्द कळतात, हाताने स्पर्श कळतो. या सगळ्या गोष्टींमध्ये नाक, कान, हात, जिव्हा हे वेगळे, रूप, रस, रंग, गंध, शब्द, स्पर्श हे वेगळे आणि कळतो हा कॉमन फॅक्टर आहे. म्हणजे कळणं हे कॉमन फॅक्टर आहे. म्हणून 2 गोष्टी आल्या आपल्यासमोर. बाहेरच्या गोष्टींमुळे, कुठल्याही शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या विषयांमुळे आपल्याला एखादी गोष्ट कळते. याच्यामध्ये कळणं हे महत्त्वाचं आहे. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला कळते त्यावेळेला तो जो कॉमन फॅक्टर आहे कळणं, ह्या कळल्यामुळे हे कोणाच्या अधिष्ठानावर आपल्याला कळतं, हे ज्याच्या अधिष्ठानावर कळतं त्याला आत्मा असं म्हणतात. या आत्म्याला जाणणं हे महत्त्वाचं. कारण रूप
बदलणारं असतं, रस बदलणारा असतो, गंध बदलणारा असतो, शब्दसुद्धा बदलणारे असतात आणि स्पर्शसुद्धा बदलणारा असतो. जो बदलणारा असतो तो अनित्य असतो. पण कळणं जे आहे त्यातलं हा कॉमन फॅक्टर हा नित्य आहे. म्हणून इथे चित म्हणजे काय, ज्याच्यामुळे कळतं. येन रूपम रसम गंधम शब्दन स्पर्शम, हाच मंत्र आपल्याला सांगतो आहे. आता अजून थोडा विचार करू बारीक. एखादी वस्तू आपल्याला दिसते आणि ती दिसून मला कळते. म्हणजे काय झालं, दोन गोष्टी आल्या याच्यामध्ये. एखादी वस्तू मला दिसून कळते, एक दिसणं आणि दुसरं कळणं. एखादी गोष्ट मला ऐकून कळते, कानाने मला ऐकून कळलं, नाकाने मला गंध घेऊन कळलं. म्हणजे गंध घेणं काय, दिसणं काय, कानाने ऐकणं काय, कळणं हे वेगळं राहतं, दिसणं हे वेगळं राहतं. बघा, आपल्या शास्त्रामध्ये देव आणि दिवा अशा दोन कॉन्सेप्ट्स मांडलेले आहेत. दिव नावाचा धातू आहे संस्कृतमध्ये, त्या दिव धातूवरून हे दोन शब्द तयार झालेले आहेत. एक आहे देव आणि दुसरा आहे दिवा. देव हा अलौकिक प्रकाश आहे आणि दिवा म्हणजे लौकिक प्रकाश. लौकिक प्रकाशामध्ये मला दिसतं, लौकिक प्रकाशाच्या आधाराने, या दिव्याच्या आधाराने मला पुस्तकात काय लिहिलं आहे ते दिसतं. पण जो अलौकिक प्रकाश आहे त्या अलौकिक प्रकाशामुळे मला हे दिसलेलं कळतं. ज्याच्यामुळे मला दिसलेलं कळतं तो देव, ज्याच्यामुळे मला दिसतं तो दिवा. आता देव म्हणजे आत्मा हे आपल्याला कळेल. ज्याच्या प्रकाशात मला दिसलेलं कळतं तो आत्मा हा ज्ञानप्रकाश आहे. त्याला ज्ञानप्रकाश असं म्हणतात, तो आत्मप्रकाश असं म्हणतात. तो आत्मा तोच देव आणि तो मी आहे, तो मी आहे. आता एक गोष्ट अजून लक्षात येते की मला काही गोष्टी दिसून कळतात, काही गोष्टी न कळतही कळतं. म्हणजे मला एखादी गोष्ट कळलेली नाही हे सुद्धा मला कळतं. म्हणजे काय, तर एखादं खूप कठीण गणित असेल आणि ते गणित मला कोणीतरी घातलं असेल, काय ते गणित सोडवतं मला काही कळलं नाही, आपण असं म्हणतो. हे गणित काय माझ्या डोक्यावरनं गेलं, मला काही कळलं नाही, खूप कठीण आहे असं वाटतं. असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ते गणित कळलं नाही हे कोणाला कळलं, हे ज्याला कळलं तो आत्मप्रकाश. हे मला समजलं नाही हे ज्याला समजलं तो ज्ञानप्रकाश. आणि तो मी आहे, तो माझ्या आतमध्येच आहे, तो अखंड आहे. त्याच्यावर फोकस करायचं, त्याच्या अनुसंधानात राहायचं आहे. आपलं लक्ष हे सगळं नेहमी होणाऱ्या ज्ञानाकडे असतं. मला अनेक प्रकारची ज्ञानं होत असतात, ती सतत होत असतात, कारण डोळे अखंड उघडे असतात, चालू असतात भिरभिर भिरभिर, इकडे बघ तिकडे बघ, इकडे बघ तिकडे बघ. कान बंद करण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून कानाने अनेक गोष्टी ऐकायला मिळतात, ऐकतो असतो. पण या सगळ्यांना आवरून डोळ्यांना आतमध्ये ओढून आत्मप्रकाशाकडे अशा पद्धतीने सूक्ष्म विचार करून लक्ष ठेवलं तर ज्याच्या प्रकाशात मला कळतं आहे तो मी आहे हे आपल्याला कळतं. आणि हा जो प्रकाश आहे हा साक्षी आहे. हा जो प्रकाश आहे हा सगळ्या कळण्याचा साक्षी आहे. कुठल्याही प्रकारचं कळणं असो, ते शब्दांनी, स्पर्शाने किंवा गंधाने, कुठल्याही प्रकारे कळणं जे आहे हा त्याचा साक्षी आहे. आता लौकिक प्रकाशामध्ये बघा, लौकिक प्रकाशामध्ये समजा असा विचार करा, सूर्य आहे. आता ह्या सूर्यामुळे सगळ्या गोष्टी, सगळा व्यवहार, सगळं जग चालू असतं. त्याच्या प्रकाशात सगळे लोक व्यवहार करत असतात. मग त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये कोणीतरी काहीतरी लबाडी करतं आहे, कोणीतरी कुठेतरी कूटकारस्थान करतं आहे, चोरी लबाडी करतं आहे, किंवा कोणीतरी काहीतरी कुठे कथा, कीर्तन, प्रवचन, गीतावाचन इत्यादी करतं आहे. या दोन्ही ठिकाणी प्रकाश आहेच, सूर्य आहेच. पण सूर्य कसा आहे तिथे? साक्षी रूपाने आहे. साक्षी रूपाने सूर्य स्वतः काही करत नाही, पण त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये जे काही व्यवहार व्हायचे, चांगले किंवा वाईट, ते चांगले किंवा वाईट व्यवहार सतत लोक करत असतात. सूर्य हा त्याचा साक्षी आहे.
हा जो प्रकाश आहे सूर्याचा, त्याच्या प्रकाशामध्ये सगळे घडत असतात, पण तो प्रकाश स्वतः काही करत नसतो. हे महत्त्वाचं. तो प्रकाश स्वतः काही करत नसतो, पण त्याच्या प्रकाशात सगळ्या व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी नेहमी घडत असतात. अगदी त्याचप्रमाणे हा आत्मा काही करत नाही, पण त्याच्या प्रकाशात सगळ्या व्यवहारातल्या गोष्टी ज्या काही घडत असतात त्या आपल्याला कळतात. म्हणून चित्त म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, कळणं. असं बघा, हा जो साक्षी असतो ना, हा अखंड असतो, नेहमी असतो. तो कधीही नसतो असं कधी होत नाही. तो असतोच असतो. त्या साक्षीकडे आपलं लक्ष राहत नाही. त्या साक्षीच्या अनुसंधानात, त्या साक्षीच्या नादात आपण राहू शकत नाही. कारण आपलं सगळं लक्ष जे ज्ञान होतं आहे पदार्थांचं इंद्रियांच्याद्वारे, त्यांच्याकडेच सतत असतं. म्हणून होणाऱ्या ज्ञानाकडे आपलं सतत लक्ष असतं. ते कमी करून जर का आपण साक्षीच्या अनुसंधानात राहू शकलो तर जे आपल्याला गाठायचं आहे ते आपण नक्की गाठू शकतो. असं बघा, अनेक लोक फोटो बघतात. खूप हौस असते आपल्या सगळ्या लोकांना फोटो काढायचे. तर साक्षी म्हणजे काय थोडं समजून घेऊ. खूप कॅमेरावर आपण सेल्फी काढतो, फोटो काढतो अनेक प्रकारचे. आता असा विचार करा की फोटो कोणीतरी काढलेला असतो. जो फोटो काढतो ना, तो त्या फोटोमध्ये कधी नसतो. आता सेल्फीची गोष्ट सोडून द्या. सेल्फी आताची आलेली गोष्ट आहे. पण आधीच्या काळात जेव्हा कोणी फोटोग्राफर फोटो काढायचा त्यावेळेला त्या फोटोमध्ये तो फोटोग्राफर नसायचा. बरोबर? शक्यच नसायचं. तो फोटो जेव्हा आपण बघतो त्यावेळेला तो फोटो कोणीतरी काढलेला असणार असा आपल्याला तर्क लढवता येतो. ज्या अर्थी मी फोटो बघतो आहे त्या अर्थी तो फोटो कोणीतरी काढलेला असला पाहिजे असा तर्क आपण लढवू शकतो. पण ज्या अर्थी मला ज्ञान होतं आहे कशाचं तरी, त्या अर्थी आतमध्ये ज्ञानप्रकाश कुठेतरी असला पाहिजे असा तर्क आपल्याला लढवता येतो. ज्या अर्थी मला कुठल्याही वस्तूचं, कुठल्याही गोष्टीचं, कसल्याही प्रकारचं ज्ञान होतं आहे त्या अर्थी ज्ञानप्रकाश असला पाहिजे. आता हा जो ज्ञानप्रकाश असतो हा अखंड असतो, हा सतत असतो, तो नेहमी करता आहे, तो सर्वत्र सदा सम आहे, तो इथे पण आहे, तो तिथे पण आहे. अशा पद्धतीने देश काल वस्तू परिच्छेद नसलेलं असं हे जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व जाणून घ्यायचं आहे. एतेन विजानाति किमत्र परिशिष्यते. अशा पद्धतीने तो जो जाणतो त्याला आता जाणण्यासारखं काय उरलं? म्हणजे थोडक्यात त्याला जाणण्यासारखं आता काही उरलंच नाही. आपले संत फारच सुंदर आहेत. अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेमध्ये ते सांगतात बघा. काय म्हणतात? स्वामी वरदानंद भारती म्हणतात, डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो मधुरही, वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांतीही घ्यावया घेतो सुखे झोप, फिरूनी उठतो ही ईश्वराची दया. सुंदर पद आहे. येन रूपम रसम गंधम. कोणाच्यामुळे करतो हे? कोणाच्या तरी अधिष्ठानामुळे हे सगळं घडतं आहे, कोणाच्या तरीमुळे हे घडतं आहे. या आत्म्याला जाणून घ्या. तो आत्मा मी आहे असं जाणून जो घेतो तो त्याच्याकरता आता दुसरं काही जाणण्यासारखं राहिलेलंच नाही. एतेन एव विजानाति अत्र किम परिशिष्यते. काय आता उरलेलं आहे त्याच्याकरता जाणण्यासारखं? म्हणजे काहीच नाही. एतद्वैतत. एतद्वैतत म्हणजे काय? अरे हेच ते, ह्यालाच जाणून घ्यायचं आहे. काय? जे तू विचारलं होतंस ना नचिकेता, तेच ते हे. एतद्वैतत, हेच ते. तू काय विचारलं होतंस? येयम प्रेते विचिकित्से मनुष्ये अस्तित्वेके नायमस्तीति चैके. काही जण म्हणतात की आहे, काही जण म्हणतात की नाही. असं जे काही आहे ते काय आहे हे मला तुम्ही सांगा. अशा प्रकारचा प्रश्न नचिकेतांनी यमदेवाला विचारला होता. यमदेव म्हणतात की असं जे आहे ना, ते जे तत्त्व तू विचारत होतास ते तत्त्व ते हेच ते तत्त्व. आणि हाच धागा पुढे ठेवत पुढच्या चौथ्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात, स्वप्नांतम जागृतांतम शोभौ येनानुपश्यति, महांतम विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचती. याचा अर्थ असा आहे की इंद्रियांहून ज्यामुळे जागृती वा स्वप्न या दोन्ही अवस्थातील
पदार्थांना मनुष्य जाणतो, तो महान व सर्वव्यापी आत्मा जाणला असता पुरुष शोक करत नाही. सरळ साधा अर्थ आहे. स्वप्न आणि जागृतीत दिसणारे जे काही पदार्थ आहे त्या पदार्थांना येनानुपश्यती म्हणजे ज्याच्यामुळे जाणतो तो महान विभू आत्मा, तो तू आहे असं जाणल्यानंतर मग तुला शोक करण्याचं काही कारण राहत नाही. कोण करत असं? धीर पुरुष म्हणजे बुद्धिमान पुरुष. बुद्धिमान पुरुष अशा पद्धतीने आत्म्याला जाणल्यानंतर, कशा पद्धतीने? त्या आत्म्याला, जो आत्मा आपल्याला स्वप्न आणि जागृतीतली सगळे पदार्थांचं ज्ञान करून देतो, अशा आत्म्याला जाणल्यानंतर तो शोक करत नाही. जागृती अवस्थेमध्ये बघा, आता आपण सगळं बरंच वर्णन केलं. पदार्थाचं ज्ञान कसं होतं, दृश्य पदार्थांचं ज्ञान कशा पद्धतीने होतं, याचा आपण आत्ता विचार केला. अजून थोड्या बारकाव्यांमध्ये बघू. जागृती अवस्थेमध्ये मला कुठलाही पदार्थ बघून कळतो. बघितल्यामुळे, डोळ्यांमुळे मला तो आहे असं समजतं. ऐकून कळतो, स्पर्श करून कळतो. आता बघून कळतो हा एक विचार घेऊ आपण. पाहिल्यामुळे एखाद्या पदार्थाचं ज्ञान होतं. त्याच्याकरता काय? मला जागृती अवस्थेमध्ये तो जो पदार्थ आहे तो माझ्या डोळ्यांच्या कक्षेत असला पाहिजे, दृष्टीच्या कक्षेत माझ्या असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे अंधार अजिबात नसला पाहिजे. म्हणजे तिकडे प्रकाश हवा. त्या पदार्थावर प्रकाश पडला असेल तर तो पदार्थ मला दिसतो. तो पदार्थ जर का माझ्या दृष्टीच्या क्षेपात असेल, जवळ असेल माझ्या, तर तो मला दिसतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे स्वतःचे डोळे उघडे असले पाहिजे. जर का माझे डोळे बंद असेल तर तो पदार्थ मला दिसणार नाही. म्हणजे आता काय झालं? कुठलाही पदार्थ दिसताना या 3 गोष्टी असायला पाहिजे. नंबर 1, माझे डोळे उघडे असले पाहिजे, पदार्थावर त्या प्रकाश असला पाहिजे, आणि तो पदार्थ, ती वस्तू ही माझ्या फील्ड ऑफ विजन ज्याला म्हणतात, दृष्टिक्षेप, त्याच्या आतमध्ये असले पाहिजे. असं जर का असेल तर मला त्या पदार्थाचं ज्ञान होतं. आता एक गंमत बघू. एक दिवस मी खेळत होतो. लहानपणी खेळण्यामध्ये खूप मशगूल होतो. आणि मला तिकडनं आईने आवाज दिला आणि म्हणाली की अरे इकडे ये जरा पटकन, मला एक कात्री हवी आहे, ती तेवढी छोटी कात्री आणून दे. आई काहीतरी शिवणकाम करत बसली होती. मी विचारलं कुठे आहे कात्री? आई म्हणाली आतल्या खोलीत ठेवली आहे कपाटामध्ये, जा बघ. मी आतल्या खोलीत गेलो, ते कपाट बघितलं, मला काही ती कात्री दिसली नाही. मी परत आलो इकडे. आईला म्हटलं आई कुठली कात्री, कुठे ठेवली असतो? मला सापडत नाही आहे. आई म्हणते इकडे ये. कपाटामध्ये 3ऱ्या कप्प्यामध्ये उजव्या बाजूला छोटी कात्री ठेवली आहे, ती घेऊन ये. आता मी जातो. मी ते कपाट उघडतो, बघतो परत एकदा. आणि खेळण्यामध्ये लक्ष असल्यामुळे जी समोर कात्री ठेवली आहे ती मला काही दिसत नाही. कारण काम ऐकायचं नसतं, सगळे लक्ष खेळण्यामध्ये असतं. कधी एकदा पळतो तिकडे, पण समोर ठेवलेली कात्री मला दिसत नाही. मग आई तिकडनं उठून येते, एक पाठीत धपाडा घालते, मग मला कात्री दिसायला लागते. बघा, माझे डोळे उघडे आहेत, माझ्या डोळ्यांना काही इजा नाही झालेली. तिथे खोलीमध्ये प्रकाश आहे, कपाट उघडलेलं आहे, जी कात्री आहे ती माझ्या दृष्टिक्षेपामध्ये आहे. पण एवढं सगळं असूनसुद्धा मला त्यावेळेला तिथे कात्री दिसत नाही, समोर असूनसुद्धा. असं का होतं? कारण तिथे कळण्याकरता जे जागं असायला पाहिजे, जागेवर असायला पाहिजे, ते तिथे नाही. म्हणजे माझं चित्त, माझं लक्ष, माझं भान ते तिथे नसतं. कारण माझं लक्ष, माझं भान कुठे असतं? खेळण्यामध्ये असतं. म्हणजे समोर असूनसुद्धा आपल्याला एखादी गोष्ट दिसत नाही. त्याचं कारण ते कळून घेण्याकरता म्हणून जे काही गोष्ट आहे आतमध्ये ती तिथे नसते, ती हरवलेली असते. म्हणून कळणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना अनुभव आलेले आहेत. कळणं महत्त्वाचं, दृष्टीच्या क्षेपात असो किंवा नसो. जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. शब्द ऐकून कळतात. आपल्याला एखादे शब्द ऐकतो, लहानपणी आई सांगत असते असं करा, असं करू नका, हे शब्द ऐकतो. पण ऐकून कळतात असं आपण म्हणतो, पण खरंच कळतात का? लहानपणची गोष्ट जाऊ दे, मोठेपणी तरी कळतं का? आपण शब्द ऐकतो पण ते खरंच लक्षात राहतात का? प्रवचन ऐकतो, प्रवचनात बरंच काही काही ऐकतो,
पण ते आपल्या खरंच लक्षात राहतं का? म्हणून पहिले ऐकून कळणं महत्त्वाचं, हे लक्षात घ्या. श्रवण केलं तर ते कळलं पाहिजे, कळलं तर ते वळेल, वळलं तर ते आचरणामध्ये आणता येईल. असो, मुख्य मुद्दा काय आहे? जागृतीमध्ये पदार्थ ज्याच्यामुळे दिसतात, म्हणजे कोणाच्यामुळे दिसतात त्याचं वर्णन आपण मगाशी पहिल्या मंत्रामध्ये बघितलंच. आत्मप्रकाशामुळे दिसतात, अशा पद्धतीने आपल्याला जागृतीतल्या पदार्थांचं ज्ञान होतं. ठीक आहे, जागृतीतल्या पदार्थांचं ज्ञान अशा पद्धतीने होतं, ही गोष्ट कळली. स्वप्न, आता सोराचा स्वप्नाचा विचार करू. स्वप्नांतम जागरितांतम असं म्हटलेलं आहे इथे. स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान कशामुळे होतं? गंमत अशी बघा, ज्या 3 कंडिशन्सचा मगाशी विचार केला त्या 3 कंडिशन्स इथे अजिबात लागू नाही होत. डोळे माझे उघडे असतील तर जागृतीत मला पदार्थ दिसतात, पण स्वप्नामध्ये माझे डोळे बंद असतात. जर का प्रकाश असेल तर जागृतीमध्ये मला वस्तू दिसते, अंधार असेल तर मला दिसत नाहीत. स्वप्न जेव्हा मी बघतो त्यावेळेला तिथे अजिबात प्रकाश नसतो, दिवे पूर्णपणे मालवलेले असतात, अंधार गुडूप असतो, मी झोपलेलो असतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फील्ड ऑफ विजन. माझ्या दृष्टिक्षेपामध्ये ती गोष्ट असायला पाहिजे, म्हणजे या खोलीमधल्या गोष्टी मला बघता येतील. पण स्वप्नात तसं काही होत नाही. स्वप्नामध्ये मी कुठल्या कुठे जाऊन येतो, भटकून येतो कुठल्या कुठे. मग आता या 3ही कंडिशन्स पदार्थाचं ज्ञान होण्याकरता म्हणून ज्या जागृती अवस्थेमध्ये असतात त्या 3ही कंडिशन्स इथे फेल झाल्या. स्वप्नावस्थामध्ये या 3ही गोष्टी तिथे नाहीत, आणि 3ही गोष्टी तिथे नसतात तरीसुद्धा मला स्वप्न दिसतं, स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान होतं, स्वप्नातल्या पदार्थांचा अनुभव मी घेत असतो. आता फक्त फरक एवढाच आहे की स्वप्नातलं ज्ञान मिथ्या आहे हे आपण सहज हसत खेळत पटकन मान्य करून टाकतो. जशी जाग येते तसं वाटतं, अरे स्वप्न होतं ते, बरं झालं, आपलं घाबरलोच होतो. की माझं एक उदाहरण सांगतो. म्हणजे मला असं बरेचदा स्वप्न पडायचं की कुठेतरी लांब प्रवासाला जायचं, इंटरनॅशनल ट्रॅव्हल, आणि जाताना एअरपोर्टवर गेलेलो आहे मी, आणि एअरपोर्टवर गेल्यानंतर पासपोर्टच नाही माझ्याजवळ. सगळ्यात बेसिक गोष्ट असते एअरपोर्टवर जाताना काय लागतं? पासपोर्ट लागतो हातात. तो पासपोर्ट घेऊन जावं लागतं. पण मला स्वप्न असं पडायचं की मी एअरपोर्टवर गेलेलो आहे आणि आता फ्लाईट सुटायची वेळ झालेली आहे आणि सगळं सामान वगैरे पॅक करून मी गेलेलो आहे, आणि एअरपोर्टवर गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलेलं आहे की अरे राम, माझा पासपोर्ट माझ्याजवळ नाही, तो घरीच विसरला आहे. आणि अशा प्रकारे ते जेव्हा स्वप्न पडतं त्यावेळेला जी भीती, त्यावेळेला जी सगळी एन्झायटी मनामध्ये निर्माण होते, आणि मग एकदम असं दचकून काहीतरी घाबरून उठायला होतं, आणि जाग येते. आणि जाग आल्यानंतर कळतं की अरे हे तर सगळं स्वप्न होतं, ते सगळं खोटं होतं. गंमत, आपण आपल्यालाच हसतो वेड्यासारखे, अरे काय वेड्यासारखं स्वप्न पडलं मला, आणि मग सांगायला जातो 4 चौघांना वेड्यासारखं स्वप्न पडलं म्हणून. स्वप्न मिथ्य आहे हे पटकन आपण ओळखतो. ज्या पद्धतीने स्वप्न मिथ्य आहे त्याच पद्धतीने वेदांतशास्त्र आपल्याला सांगतं की व्यवहारातल्या होणारे सगळे ज्ञानसुद्धा कसे आहेत? मिथ्य आहेत. पण आपल्याला जोपर्यंत ज्ञानाची जाग येणार नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं सत्य वाटत राहतं, खरं वाटत राहतं. असो, आपला मुद्दा काय चालला आहे? आपला मुद्दा चालला आहे की जागृती अवस्थेमध्ये मला काही पदार्थ दिसतात, ते कुणामुळे दिसतात, कसे दिसतात, त्याचा आपण कारणमीमांसा केली. जागृती अवस्थेमध्ये जे पदार्थ दिसतात त्याच्याकरता ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स नसतानासुद्धा, म्हणजे डोळे बंद आहेत, अंधार आहे, तरीसुद्धा स्वप्नस्थ पदार्थांचं ज्ञान मला होतं. स्वप्नस्थ पदार्थ मला दिसतात. आता दिसतात का कळतात? इथे कळतात असं म्हणावं लागेल. त्यांचं ज्ञान मला होतं स्वप्नातल्या पदार्थांचं. मग हे ज्ञान कोणत्या प्रकाशात झालं? कोणामुळे कळलं? असा जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळेला तिथे बाकी काही नाही तर तिथे आत्मवस्तू आहेत. त्या आत्मवस्तूच्या प्रकाशात, ज्ञानप्रकाशामध्येच हे मला ज्ञान होत असतं, हे आपल्या लक्षात येतं. आता जागृती पाहिली, स्वप्न पाहिली. तिसरी एक अवस्था आहे, ती याच्यात मंत्रामध्ये नसली तरीसुद्धा एक सुषुप्ती अवस्था आहे. त्याचाही थोडासा विचार करू. सुषुप्ती अवस्था म्हणजे अत्यंत गाढ झोपेची अवस्था. गाढ झोपेमध्ये काहीही दिसत नाही. स्वप्नातले जे दिसतात तसं काहीही दिसत नसतं. स्वप्नामध्ये अनेक पदार्थ दिसतात,
जागृती अवस्थेमध्ये अनेक पदार्थ असतात. स्वप्नामध्ये कोणीतरी जाणणारा असतो, ते पदार्थ बघणारा असतो. जागृती अवस्थेमध्ये अर्थातच ज्ञाता आणि ज्ञेय अशा दोन गोष्टींचा आपण विचार मगाशीच केला. जाणणारा मी हा जागृती अवस्थेमध्ये आहे, स्वप्न बघणारा मी हा सुद्धा स्वप्नावस्थेमध्ये आहे. पण सुषुप्ती अवस्थेमध्ये मात्र असं कोणी नसतं. म्हणजे काय? तिथे ज्ञाता नाही, तिथे ज्ञेय नाही. जाणण्याचा एखादा पदार्थ सुषुप्ती अवस्थेमध्ये कुठलाही पदार्थ तिथे नसतो. तिथे पदार्थही नसतो आणि तिथे मी सुद्धा नसतो. म्हणजे जाणणारा जो ज्ञाता आहे तो सुद्धा नसतो, कारण अंतःकरण तिथे शांत झालेलं असतं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे लय पावलेले असतात. अशा वेळेला सुषुप्ती अवस्थेमध्ये त्याचं सुद्धा ज्ञान होतं. कशा पद्धतीत ज्ञान होतं? आपण म्हणतो ना, अरे काय शांत झोपलो होतो मी, वा फारच शांत झोप लागली होती, मला काही कळलं नाही. आता असं जेव्हा आपण म्हणतो उठल्यानंतर, त्यावेळेला त्या शांत झोपेमध्ये मी प्रमोद आहे, मी पुरुष आहे, मी अमुक गावात राहतो, मी अमुक अमुक आहे, अशा कुठल्याही पदार्थाचा मी तिथे शिल्लक नसताना सुद्धा मी शांत झोपलो होतो आणि मला काहीही कळलं नाही, हे तरी कळलं ना आपल्याला. हे जाणणारा कोणीतरी तिथे होतं. हे कोणाच्या अधिष्ठानावर, कोणामुळे हे कळलं मला की मी शांत झोपलो होतो, मला काहीच कळलं नाही, हे कोणामुळे कळलं? हे ज्याच्या अधिष्ठानावर कळलं ना, तो आत्मा, ते माझं स्वरूप आहे, जो अखंड आहे. आता जागृती अवस्थेमध्ये आहे, स्वप्नावस्थेमध्ये आहे, सुषुप्ती अवस्थेमध्ये आहे. या तीनही अवस्थांमध्ये असलेला हा जो आत्मा आणि त्याच्याही पलीकडे असलेला अवस्थात्रयातीत असा असलेला हा ज्ञानप्रकाश, हा आत्मप्रकाश, याला जाणल्यानंतर मत्वा धीरो न शोचती. हा जो आत्मा आहे हा महान आहे, हा विभू आहे. ह्याला जाणून घे. कसं जाणून घे? ते मी आहे अशा पद्धतीने जाणून घे. ते माझंच स्वरूप आहे, हा आत्मा म्हणजेच मी, हे जाणून घ्यायचं. मगाशी जो आपण विचार केला, एक जाणले असता सगळे जाणल्यासारखे होते, ते काय? हे एक जाणले असता सगळं जाणल्यासारखं होतं. जागृतीमध्ये असणारा जो बघणारा आहे, ज्याच्या अधिष्ठानावर बघतो, ज्याच्या अधिष्ठानावर कळतं, ते कळणारा जो आहे, ज्याच्यामुळे कळतं, तो जो आहे, तो ज्ञानप्रकाश, तो मी आहे. आणि हा अखंड आहे. हा अखंड प्रत्येक जीवाच्या आतमध्ये, प्रत्येकाच्या आतमध्ये हा प्रकाश अखंड आहेच आहे. मौलींची एक फार सुंदर ओवी आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मी आहे अशी जी एक सतत अहम अस्मी अशी एक सतत वृत्ती जी आहे ना, ती वस्तुगामी, म्हणजे तेच माझं तत्व आहे, तेच माझं रूप आहे. आपल्याला कधी पण बघा, मी नाही असं होतच नाही. स्वप्नामध्ये पण मी असतोच, जागृती अवस्थेमध्ये पण मी असतोच. मी आहेच. जागृती अवस्थेमध्ये तर मी सतत असतो, आपल्याला अनुभव आहे. माझ्यावरच मी असं करतोय, मी असा विचार करतोय, मला हे खायचं आहे, मला ते बघायचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तिथे तो मी अमुका ऐसी वृत्ती जी आहे ती असतेच असते. स्वप्नावस्थेमध्ये पण मी असते, सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा मी असते, पण ती लीन झालेली असते. म्हणून ती जी वस्तू आहे ती वस्तुगामी असं माऊली म्हणते. ठीक आहे, आता हा मंत्राचा सगळा आढावा घेतला आपण, मंत्र समजून घेतले. पण या मंत्रांना आपल्या साधनेमध्ये कसं उतरवायचं? या मंत्रांमध्ये मंत्र शिकल्यानंतर त्याचा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, जीवनामध्ये त्याचा वापर कसा करायचा, असा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. आणि तो पडण्याकरता, तसा जर का प्रश्न पडला तर आपल्याला ह्या मंत्रांमधनं आपल्याला काय शिकायचं आहे ते कळू शकेल. साधना कशी करायची? तर प्रत्येक होणारा जो बोध आहे, प्रत्येक होणारं जे ज्ञान आहे, शब्दांनी म्हणा, स्पर्शांनी म्हणा, दृष्टीने म्हणा, रूपामुळे म्हणा, या प्रत्येक ज्ञानाच्या मागे असणारं जे ज्ञान आहे त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं. आमचे डॉक्टर काका म्हणतात, समोरच्या प्रत्येक व्यक्तीला सोडून काढायचं. ज्या व्यक्तीशी आपण बघणार आहोत, ज्या व्यक्तीशी आपण बोलणार आहोत, म्हणजे काय? म्हणजे समोर कोणी व्यक्ती आली, ती आपल्या आवडीची असो किंवा नसो, चांगली दिसणारी असो किंवा नसो, त्या व्यक्तीकडे बघायचं. आणि ज्या पद्धतीने आपल्याला वेदांतशास्त्र शिकवतं त्या पद्धतीने ही जी व्यक्ती आहे यातला आत्मा फक्त एक महत्त्वाचा आहे. बाकी दिसणारं शरीर, त्याचं मन, त्याची बुद्धी,
त्याची संपत्ती, त्याचं रुबाब, त्याचं तेज, कुठल्याही प्रकारे विचार केला ते सगळं मिथ्या आहे. ते सगळं मिथ्या आहे. त्याचे प्राण मिथ्या, त्याचं मन मिथ्या. असं समोरच्या व्यक्तीबद्दल आणि स्वतःबद्दल सुद्धा अर्थातच, पण समोर जी व्यक्ती असते त्याच्याबद्दल आपण असा विचार करू शकतो आणि आपलं लक्ष जे आहे, आपलं अनुसंधान आहे ते त्या व्यक्तीतल्या आत्मावर केंद्रित करू शकतो. म्हणजे कोणीतरी आलं समजा आपल्यासमोर आणि ते काहीतरी बोललं. आता कोणी येऊन चांगले शब्द बोलतील किंवा वाईट शब्द बोलतील, दोन्ही शक्य आहे. मग ते शब्द जे ते बोलतात व्यक्ती, ते जर का मला ऐकू आले, चांगले किंवा वाईट कुठलेही असोत, ते जर का मला ऐकू आले, तर त्या शब्दांकडे न जाता त्या शब्दांच्या मागे असणाऱ्या, ते कोणामुळे ऐकू आले अशा शब्दांच्या मागे शब्दांच्या ज्ञानामुळे होणाऱ्या अधिष्ठानावर जर का मी लक्ष केंद्रित केलं, कोणाच्या अधिष्ठानावर मला ते शब्द ऐकू आले, आत्म्याच्या अधिष्ठानावर ते शब्द ऐकू आले, मग अधिष्ठानाकडे लक्ष दिलं की शब्द मागे पडतील. शब्द मागे पडतील म्हणजे त्या शब्दांचा माझ्यावर होणारा जो परिणाम आहे तो होणार नाही. मग कोणी वंदा किंवा कोणी निंदा, आमचा स्वहिताचा धंदा, असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे मला राहता येऊ शकतं. चांगले म्हणतायत रामकृष्ण हरी, वाईट म्हणतायत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी कोण आहे? आत्मा आहे. अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो या मंत्रांचा. समोर एखादा पदार्थ आला, समोर एखादी वस्तू आली, तर त्या वस्तूकडे कसं बघायचं? आता ती वस्तू आली, ती मला दिसली, ज्या अर्थी ती मला दिसली त्या अर्थी कोणाच्या तरी अधिष्ठानामुळे मला ती कळली. कारण दिसणं वेगळं आणि कळणं वेगळं, ह्याचा आपण अभ्यास केलेला आहे. मग ती दिसली, पण ती कळली कोणामुळे? आत्म्यामुळे कळली. आपण कुठेतरी जातो पार्टीमध्ये, अनेक लोक भेटतात, अनेक प्रकारचे पदार्थ खातो आपण, वेगवेगळे चविष्ट. ते खाताना खूप आनंद होतो, पण त्यावेळेला असा विचार लक्षात ठेवायला पाहिजे की हे खातो आहे मी, हा रस, या रसाचा स्वाद मी घेतो आहे, पण हा स्वाद घेतोय तो कोणामुळे घेतो आहे? कोणाच्या अधिष्ठानामुळे? आत्म्याच्या. त्याच्यावर मला या पदार्थाचं ज्ञान होतं आहे, त्याच्यावर या मला पदार्थाचं चव कळते आहे. येन रूपम रसम स्पर्शम. अशा पद्धतीने पदार्थ असो, व्यक्ती असो, वस्तू असो, कुठल्याही गोष्टीकडे ज्या ज्या गोष्टींचं मला ज्ञान होतं आहे त्या होणाऱ्या ज्ञानाच्या मागे काहीतरी ज्ञानरूप आतमध्ये आहे, असणारं ज्ञान आहे. होणाऱ्या प्रत्येक बोधाच्या मागे असणारा बुद्ध आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. म्हणजे होणाऱ्या प्रत्येक बोधाच्या मागे एक बुद्ध असतो, अशा पद्धतीने श्रुती आपल्याला सांगते. आणि त्याच्यावर जर का माझं लक्ष केंद्रित झालं तर मला जे बोध होतात ते अनित्य आहेत हे कळेल, ते येणारे जाणारे आहेत हे कळेल. होणारी ही जी सगळी ज्ञानं आहे ती होणारी सगळी ज्ञानं अनित्य आहेत. फक्त जो बुद्ध आहे, ज्याच्या अधिष्ठानावर हे ज्ञान होतं आहे, जे असणारं ज्ञान आहे, जे अखंड असणारं ज्ञान माझं आहे, तेवढंच फक्त नित्य आहे आणि तो आत्मा आहे. म्हणून काही सगळ्या गोष्टी जाणून घ्यायची जी माझी हाव आहे, खूप गोष्टी मला ज्ञान करून घ्यायच्या असतात, खूप गोष्टींचं मला जाणून घ्यायच्या असतात. का हो, काय झालं तुमच्या मुलीचं लग्न होणार होतं, काय झालं? मला कळलं पाहिजे. तुम्ही काय म्हणालात त्यांना, काल तुम्ही भेटला होतात ना त्यांना, त्यांच्याशी फोनवर बोलत होतात, काय बोलणं झालं तुमचं, मला सांगा, मला कळलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये, आपल्या घरामध्ये काय कोण दोन व्यक्ती जर का बोलत असतील तर ते मला लगेच कळलं पाहिजे, असा आपला अट्टास असतो. समाजात काय, गावात काय, राजकारणात काय, इंटरनॅशनल राजकारणात काय, कुठे काय चाललं आहे हे मला कळलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर मी पहिले न्यूजपेपर घेतो, न्यूज उघडतो, कुठे काय चाललं आहे जगभरात मला कळलं पाहिजे. मॅचचा स्कोअर काय झाला, कोण जिंकलं, कोणी किती रन काढले, मला कळलं पाहिजे. हे कळलंच पाहिजे. त्याच्यामध्ये अभिप्रेत असतो, कळलंच पाहिजे. मॅच कोणी जिंकली कळलंच पाहिजे. कारण का आज मला कळलं नाही कोणी किती रन काढले आणि कोणी किती विकेट्स घेतल्या, तर उद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर जेव्हा डिस्कशन्स होतील त्यावेळेला अरे तू ती मॅच बघितलीस का असा प्रश्न जेव्हा मला विचारतील, त्यावेळेला मला असं मूर्खात काढल्यासारखं होऊ नये, कारण मी मॅच बघितलीच नाही, मला माहितीच नाही, अरे हा कसा, असं नाही. कारण आपल्याला तिकडे जाऊन काय करायचं असतं, ऑफिसमध्ये गेल्यानंतर 4 चौघांशी डिस्कशन्स करायचे असतात, बोलायचं असतं, मी कशी मॅच बघितली किंवा मला कसं माहिती आहे, क्रिकेटचं सगळं ज्ञान मला आहे.
हे मला दाखवून द्यायचं असतं. कोणाला? बाकीच्या लोकांना. आता जेव्हा आपण वेदांतशास्त्राच्या अशा पद्धतीने विचार करतो आणि हे सगळं ज्ञान हे माईक मिथ्या आहे, खोटं आहे, हे जेव्हा आपल्या चित्तात हळूहळू रुजायला लागतं, ठसायला लागतं, त्यावेळेला मग तिथे जाऊन आपलं ज्ञान पाजळायची गरज उरत नाही. जो अशा पद्धतीने आत्मरूपाला जाणतो, ज्या मंत्रांचा जो अभ्यास केला आपण, स्वप्नांतम जागृतांतम चोभौ येनानुपश्यती, काय? महांतम विभुमात्मानम, विभू असलेला असा जो महान आत्मा तो मी आहे असं जेव्हा जाणतो, त्यावेळेला बाकीच्या ज्ञानांची वखवख कमी होते. तो आत्मा मी आहे असं जाणल्यानंतर, एतद्वैतत हे नक्की लक्षात आल्यानंतर आपण शांत होतो, आपण शोकरहित होतो. मग आपली जाणण्याची वखवख थांबते. मला हे कळलंच पाहिजे, मला ते समजलंच पाहिजे, अशा पद्धतीने ज्या गोष्टी आपण म्हणतो त्या सगळ्या गोष्टी हळूहळू शांत होतात. एकदम होत नाही या गोष्टी, हळूहळू शांत होतात. कुठलीही गोष्ट मला कळलीच पाहिजे असा आपला जो अट्टहास असतो तो एकदम शांत होऊन जातो. आणि जाणणं, राजकारण समजणं, इंटरनॅशनल बातम्या बघणं, ऐकणं, काल कोण मॅचमध्ये जिंकलं हे कळणं, हे समजून घेणं, हे चुकीचं आहे असं म्हणणं नाही आहे. हे जाणून घ्यावं. पण त्याच्याकरता जी एक वखवख असते, त्याच्याकरता जी एक हाव असते की ते नाही मिळालं, ते मला नाही कळलं तर माझं काहीतरी, माझी जी शांतीभंग होते ती होत नाही. फार महत्त्वाची गोष्ट आहे. एखादी गोष्ट मला कळली किंवा नाही कळली याच्यामुळे माझ्या चित्ताची, माझ्या आतली जी शांती आहे ती जर का भंग झाली, ती जर का ढळली तर त्याचा मला त्रास होतो. पण जर का ती झाली नाही आणि मी शांत राहू शकलो तर मला आनंद होतो. मग शांत असेल तर आनंदी असेल, अशांत असेल तर आनंदी नसेल, साधा अर्थ आहे. म्हणून इथे मत्वा धीरो न शोचती असं म्हटलेलं आहे. तर मत्वा धीरो न शोचती, तो कुठल्या पद्धतीने शोक करत नाही. शोक म्हणजे काय, तो कशा पद्धतीने होतो, याचं थोडंसं राहिलेलं जे वर्णन आहे, विवेचन आहे, ते आपण पुढच्या सत्रामध्ये घेऊ. आजच्या सत्रामध्ये आज इथेच थांबूया. हरि ओम तत्सत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.